नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझ्यासोबत एक ब्युटिफुल मुलगी आहे आणि ती अगदी फॅन बिन असं करत होती मला. त्यासाठी थँक्यू. कशी आहेस? वेलकम. मी मस्त. आज तुझा खूप लुक छान झालाय. नेहमीप्रमाणे तुझे मी ऑडिशन्स पण पाहिले होते. तसं असं सर्च करतो ना आपण, हां. त्यात सुद्धा तू लुक खूप सुंदर ठेवतेस. त्याचं कारण काय? तुझी मम्मी की तू? आई-बाबा आय थिंक सगळं सौंदर्य किंवा छान दिसणं किंवा प्रेझेंटेबल राहणं हे सगळं आय थिंक माझ्या आई-बाबांकडनं मला मिळालंय. बिकॉज ते कायम असे हो. छान अगदी टापटीप राहायचे आणि माझे बाबा प्रिन्सिपल असल्यामुळे व्हेरी स्ट्रिक्ट आणि ते तसे आणि ते रोज एकाच पद्धतीने तयार व्हायचे. त्यामुळे ओके. तिची एक सवय आहे ना, की हां. अच्छा कायम असं प्रिम प्रॉपर व्हेरी असं छान. मला तशीच हे ती. नथ खूप आवडली आहे आणि तू अशी दाखवू शकतेस का अशी नथ? सो तुला काय आवडतं तुझ्या लुकमधलं? अख्खं लूकच आवडलं गं. म्हणजे यावर एक तर इतक्या लोकांनी इतकी मेहनत घेतली आहे. आम्ही किती लूक टेस्ट केल्या. हो. त्यानंतर साड्या रिजेक्ट झाल्या. मग पुन्हा अच्छा ही नाही ती साडी. सो असं करत फायनली आय थिंक हे सगळं श्रेय मी देईन आमच्या क्रिएटिव्हना आणि आमचे जे ड्रेस डिझायनर आहेत त्यांना. कारण त्यांच्यामुळे आय थिंक आम्ही इतके छान दिसू शकतो. सो बेसिकली मला सगळंच आवडलंय. खूप सुंदर त्यांनी लूक साधा एकदम सिंपल साजेसा तसा हां. तुझा लुक झालाय. आणि ते शमिकाला असं थोडंसं हे पण होतं ना, की सईच काय सगळं करू येस. शकते, मी सुद्धा हे सगळं करू शकते. त्यामुळे हा एक तिचा प्रयत्न आहे, असं ओके. म्हणूया. सो ही तुझी न्यू सीरियल आहे, बट ह्याचे तर 500 एपिसोड कंप्लीट हो. होत आहेत आणि फायनली तू त्या सीरियलमध्ये आहे आणि 500 एपिसोड कंप्लीट होणं इज लाईक मिरेकल नाव. येस. कारण आता सीरियल्स फार नाही नाही चालत. चालत. तरी हो. आता इतकी चालली, ह्या जोडीला इतकं प्रेम मिळते, त्यात तुझी एंट्री आहे, तर काय बोलशील? हो. नाही खरंच खूप आनंद होतोय, की या सीरियलने 500 एपिसोड्सचा टप्पा पार केलाय आणि इट इज अ माइलस्टोन आय वुड से. कारण खरंच तू म्हटल्याप्रमाणे, की आजकाल शोज चालत नाहीत किंवा लोकांना आवडत नाहीत बरेच शोज, की हे काय चाललंय, काय नाही. हो. पण इथे सई देवांशला तुम्ही बघू शकता, की इतकं प्रेम देतात लोकं आणि मी कमेंट्ससुद्धा वाचते, की "अरे काय हिला का घेऊन आलेत आणि ही का आता यांच्यामध्ये? आधीच भैरवी होती, आता ही कशाला हवी आहे?" वगैरे. हे सगळं मी वाचते. पण अगेन स्टोरी पुढे न्यायची असेल तर असे कॅरेक्टर्स येणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला सई देवांशमधलं प्रेम फुलताना दिसणार नाही. हो. आणि मी तुम्हाला स्वतः सांगते. आणि शिवाय हो छान आहे म्हणजे कॅरेक्टर पण छान आहे त्यामुळे जरा मजा येते. मजा येते. पण ह्या कॅरेक्टरमधलं आणि तुझ्या आधीच्या कॅरेक्टरमधलं काही साम्य आहे का? लकीली नाहीये. कारण हे पहा एका पॉइंट नंतर प्रत्येक कॅरेक्टर हे म्हणजे जे निगेटिव्ह शेडकडे हं. जाणारं असतं ते बरेचदा बऱ्याच सिमिलर गोष्टी करतं. पण आत्ता असं आहे की मी प्रिव्हियस शोमध्ये जेव्हा निगेटिव्ह होते तेव्हा मी जास्त घरात राहून घरातला ड्रामा हं. जरा जास्त होता तेव्हा. आता असं आहे की मी स्ट्राँग इंडिपेंडंट मुलगी आहे शमिका आणि माझं स्वतःचं ऑफिस आहे, जे मी स्वतः बिल्ड केलं आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर केलं आहे आणि तिथे मी देवांशला नोकरी देते आणि अ, एक वेगळं वेग वेगळी शेड म्हणेन मी, की मला पण एक्सप्लोर करता आली. हं. अच्छा, असं प्रेझेंटेशन देतात. सी म्हणजे हां, तुला शिकायला मिळालं. मलाही शिकायला मिळतंय, की ओह! अच्छा हे असं कॅरेक्टर आहे. अच्छा हे आणि सो खूप वेगळं आहे तसं मी म्हणेन आणि नाही म्हणजे तू जसं म्हटलंस, की इतकी सिमिलॅरिटी सिमिलॅरिटी नाहीये. नाहीये त्यामध्ये. दोन्ही खूप वेगळे होते. म्हणजे हे इथे ऑफिस ड्रामा पण जास्त आहे. तोही लोकांना खूप खूप आवडतो. आवडतोय आणि बाकी आता पुढे काय घडतं हे तर आम्हालाही नाही माहीत. ते तुम्ही आता पुढे बघा. बघा. आम्ही सुद्धा पुढे बघू काय होतंय. पण तुला आता जसं म्हणालीस, की तुला शमिकाकडून ते शिकायला मिळतंय. हं. सो तुला अजून कुठली गोष्ट शिकायला मिळते, जी तुला खूप अशी छान वाटते? अरे यार! हे हे आपण पण ट्राय करू शकतो किंवा आपल्यामध्ये हा बदल घडवू शकतो. नाही असं हे नाही म्हणणार मी एका वेगळ्या प्रश्नाचं उत्तर देईल याच्याशी हां, रिलेटेड. चालेल. कारण सो बेसिकली मी एम-बी-ए केलंय, एम-बी-ए इन एच-आर. तर जेव्हा माझा आणि देवांशचा पहिला सीन होता त्यामध्ये मी त्याचा इंटरव्ह्यू घेतेय आणि बीइंग एन एम-बी-ए एच-आर मी कधीच जॉब केला नाही. मी फक्त शिकले. मी त्यानंतर जॉब नाही केला. सो मी कधीच इंटरव्ह्यू घेतले नाही. तर त्या दिवशी मला ती मज्जा आली, की अच्छा असे इंटरव्ह्यूज घेतात तर. ओके, ओके. हे ओके. प्रश्न असतात. सो आय थिंक शिकायला नाही मिळाली, पण ती एक्सपिरियन्स करायला मिळाली. तो उपयोग इकडे झाला. आता हां. होतं ना आपण, की शिकतोय, करतोय आणि हां. होतंय. झाले तिन्ही बरोबर तुझ्यासोबत. एक्झॅक्टली. सो बेसिकली मला वाटायचं, की बापरे! मी एवढं शिकते तर खरं, पण पुढे जाऊन जर मी ॲक्टिंगमध्ये काही केलं, डान्समध्ये काही केलं, तर कसं काय कुठे उपयोगी येणार आहे हे? त्या दिवशी झालं. माझी आई म्हणाली, की "पाहिलंस शेवटी हे उपयोगी येतंच. येस. शिक्षण कधीच हे होत नाही, वाया जात नाही." त्याचे स्किल्स इथे उपयोगाला येतायत तुला. एम-बी-ए केलंय आणि आता इथे बिझनेस वुमन. येस, एकदम. सगळं तिथेच वापरतीये. येस. सो आता नवीन-नवीन नवखी पाहुणी तू इथे होतीस आणि नंतर सगळ्यांनी तुला एक्सेप्ट केलंच असेल. हां. पण एक
क्लिक असते ना, की एखाद्याला भेटल्यावर किंवा बघितल्यावर असं ए इसका और मेरा बॉन्ड अच्छा जमेगा, तो कोण आहे? ॲक्च्युली काय झालं, मी सगळ्यांबरोबर इतकं शूट केलं नाही. मी गेले 3 दिवस फक्त आता सगळ्या फॅमिलीबरोबर शूट करते कारण घरातले सीन्स आणि आता वटपौर्णिमा आम्ही आज शूट करतोय. पण माझं देवांशबरोबर जास्त शूट होतं. म्हणजे आय थिंक सगळ्यात जास्त मी देवांशबरोबर शूट केलंय. सो त्याच्याबरोबरच आय वुड से की छान बॉन्ड आहे किंवा झाला, क्रिएट झाला. आता बाकीच्यांबरोबर तर काम केल्यानंतर कळेल की अच्छा कोणाशी कसं जमतंय. बट एव्हरीबडी इज रिअली गुड हिअर आणि कोणाचा काही तसा इश्यू नाही असं छान आय होप. अगं सो आज वटपौर्णिमाचा शूट सुरू आहे आणि त्यासाठी एवढा नट्टापट्टा केलेला आहे. फायनल अशी बोलतात ना, रेडी झाली आहेस तू. हे काय होतं गरम होत आहे. सो ते सगळं शूट होत आहे. पण ह्याआधी तू एक्सपिरियन्स केलं होतं का असं? आणि हे सगळं असं करतात, तसं करतात आणि आता हे हे करायचं अच्छा, आता मग हे पण आहे का? असं काही तुला वाटलं होतं का? नाही, मी एक्सपिरियन्स तर कधीच नाही केलं कारण रिअल लाईफमध्ये माझं लग्न झालं नाहीये. इथेही नाही झालंय, पण इथे ह्याची वेगळीच मतं आहेत की सगळेच जण पूजा करू शकतात वगैरे. सो मला पण इच्छा झाली. आय एम ऑल्सो एलिजिबल, सो मी पण करणार. हे शमिकाचं एक वेगळंच आहे. पण मी एक्सपिरियन्स नाही केलाय कधीच, त्यामुळे मी यावर फार असं काही नाही आहेत माझ्याकडे काही फार स्टोरीज नाही. पण जर आता तू हे बघितलंस तर तुझे किती शॉर्ट्स झालेत आणि तुझं असं झालं अरे अच्छा इथे वाण ठेवायचं, मग इथे अशा एवढ्या फेऱ्या मारायच्या असतात. मला आजच म्हणजे नाही, हे ऐकून माहित होतं की अच्छा 7 फेरे करायचे असतात वगैरे, मारायचे असतात. बोल बोल तू आपलं चालतं. हे सगळं मला हे माहित होतं. बेसिक गोष्टी मला माहिती आहेत कारण ते आईला करताना पाहिलंय, वहिनीला माझ्या करताना पाहिलंय. सो तसं पाहिलंय, पण आज बघितलं. आज स्वतः करत होते ना, म्हणजे याच्या आधी पण आधीच्या शोजमध्ये पण झालंय हे सगळं. त्यामुळे तसा तो एक्सपिरियन्स होता. पण असं पर्सनल पर्सनल नकोच आहे मला, हा वर्क मधलाच हवा आहे का? पर्सनल मला माहिती आहे तुझं लग्न नाही झालंय. याच्यातला नाही, एखादी गोष्ट अशी नाही. एखादी गोष्ट नाही ना, पण सगळंच नवीन. सगळंच. आज तू मूड मध्ये आज हम करेगा. हे छान आहे. पण आता जर ह्या शो मधून तुला जसा चान्स मिळाला की आता तू लीड कर, सो तू म्हणजे ह्या शो मधनच्या नंतर म्हणते पुढचा विचार करते मी. ह्या शो झाला, तुला असं झालं की चान्स मला लीड करायचा आहे, सो तू कुठलं देवाने तुला आशीर्वाद दिला की तू हे कॅरेक्टर चूज करू शकतेस आणि ह्याच्यासोबत, सो ते कॅरेक्टर काय असेल आणि कोणासोबत असेल? ओ वाव, नाईस क्वेश्चन. कॅरेक्टर आय थिंक मी खूप आधी पण बोलली आहे. मला विचार नाही, मला डार्लिंग्स मधली आलिया भट जी आहे, आय थिंक तसं काहीतरी कॅरेक्टर मला करायला आवडेल. थोडीशी क्रॅक, थोडीशी कमाल, असं मिक्स ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे थोडंसं डार्क पण आहे, बेसिकली डार्क ह्युमर. आणि कोणाबरोबर करायला आवडेल तर बरेच आहेत. त्यातला एक आदित्य रॉय कपूर नाही, रणबीर कपूर. ओ नाईस नाईस नाईस. मिळेल वास्तू तथास्तू म्हणून देत आज. असे मिळणार आहे. आणि तू आता म्हणाले हे सगळं कॅरेक्टर वगैरे ठीक, हे छानच आहे आपल्याकडे, पण जर मराठीमध्ये करायचं म्हटलं आणि मराठीत मला ललित प्रभाकर सोबत काम करायचं आहे. माझी खूप इच्छा आहे. मला एकदा नक्की एकदा सगळ्यांचा फेवरेट आहे तो. हो, म्हणजे आणि मला त्याची चीव चीसौका फिल्म होती, तर मला ती खूप आवडलेली तेव्हा. आणि आय थिंक ती करायला आवडेल विथ ललित प्रभाकर. म्हणजे तो तर होताच त्याच्यात, पण मला ऍज अ फिमेल प्रोटॅगनिस्ट त्याच्यात करायला आवडेल. पुन्हा आम्ही कर्तव्य आहे. येस. सो मला खरंच गप्पा मारून छान वाटल्या. पण प्रेक्षकांना जर तुला काही सांगावं असं वाटले तर ते सांगू शकतेस. आणि जाता जाता एक स्किन केअर टिप, खूप पाणी प्या आणि यूज राईस वॉटर ऑन युअर हेअर अँड फेस. त्याच्यामुळे स्किन जरा छान टवटवीत राहते. दॅट इज माय स्किन केअर टिप. आणि हो, तुम्ही माझ्या इतर कॅरेक्टर्सवर आजवर खूप प्रेम केलंय, तसंच शमिकावरही करा. आणि पाहत रहा तुझी माझी जमली जोडी, रात्री 10:30 वाजता फक्त सन मराठीवर.